सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्रायकी इन वरती भूषण जाधव, नॉन स्ट्रायकी इनला छोटा पॅकेज बडा धमाका पीटर फर्नांडिस. आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यात पीटरच्या बॅटमधून 20 चेंडूत 50 धावांची नाबाद खेळी, अर्धशतकी खेळी पाहायला मिळाली आणि त्याची पुनरावृत्ती याही सामन्यात करण्यासाठी पीटर देखील सज्ज असेल. गोलंदाजीसाठी पाहतोय पावपेच्या पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्गक्रमणावरती असेल. ध्रुवे स्पोर्ट मातोंड क्रिकेट संघाकडून संघाचा प्रमुख गोलंदाज काशी परब. 5 षटकांचा सामना, पंचाचा सिग्नल, कॉमेंट्री बॉक्समध्ये सामन्याला सुरुवात असेल. पावपेच्या पहिल्या षटकादरम्यान काशी परब गोलंदाजी ट्रॅकवरती. राईट आर्म राऊंड विकेट राईट हँडर बॅटरसाठी भूषण जाधव स्ट्रायकी इनला. भूषणसाठी पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, फटका मिस टायमिंग. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पहिल्याच बॉलवरती आले विकेट. काशी परबने पहिल्याच बॉलवरती पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आपल्या टीमसाठी. भूषण जाधव बनलाय गोल्डन डकचा शिकार आणि त्याचबरोबर बनेल डगआउटचा शिकार देखील. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत सिद्धार्थ पीटर फर्नांडिस यांची साथ देण्यासाठी, परंतु पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवल्या गोलंदाज काशी परबने. आपल्या टीमसाठी जो संघाच्या कर्णधाराने विश्वास दाखवलाय गोलंदाज काशीवरती, जर पाहिलं तर प्रामुख्याने पावपेची षटका हाताळणारा हा गोलंदाज आणि विकेट देखील पहिल्याच बॉलवरती मिळवून देतोय. पुढे टाकलाय फटका, याही वेळी मिस टायमिंग शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. प्रयत्न झेलसाठी एक साधा सोपा झेल, विकेट येण्याची संधी, परंतु संधी गमावली आहे क्षेत्ररक्षकाने मातोंड क्रिकेट संघाने. सिद्धार्थला पहिल्या चेंडूवरती फसवण्यात आलं. मोठ्या फटक्याचा अगदी मोह दिलाय. मिस टायमिंग फटका, शॉट कव्हरला झेल सुटलाय. एक धाव बनली आहे आणि एकेरी धावाने सांघिक आणि वैयक्तिक धावसंख्येचं खातं उघडले आहे धावफलकावर. चांगली गोलंदाजी, अप्रतिम षटक गोलंदाज काशी परबकडून हाताळण्यात येते. पावलपेच्या पहिल्या षटकात भूषण जाधव याला बाद केले. हाफ ट्रॅकर चेंडूवरती विकेट मिळवले. शॉट मिड विकेटला एक चांगला झेल आणि दुसऱ्या चेंडूवरती विकेट अगदी जर पाहिले तर आलेच होते, परंतु क्षेत्ररक्षकाने चुकी मैदानात केले. सिंगल स्ट्रायकी एंड वरती स्ट्राईक रोटेट होत असताना यावेळी पीटर फर्नांडिस पाहायला मिळत आहेत. लेफ्ट हँडर बॅटरसाठी राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी फुलटॉस चेंडू आडवा बॅटने फटका खेळ्या. मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. राज येतात वेगात गतीने चेंडू अडवण्यासाठी आणि फेकी जर पाहिले तर थोडीशी खराब म्हणावी लागेल, परंतु एकच धाव या चेंडूवरती मेल पीटर फर्नांडिसला. सिंगल सांघिक धावसंख्या धावफलकावरती 2 धावा. फुलटॉस चेंडू संधी मोठ्या फटक्यासाठी, परंतु फक्त एकच धाव आणि सिंगल स्ट्रायकी एला. पुन्हा एकदा सिद्धार्थ हा बॅटर पाहायला मिळतोय. पावपेचं पहिलं षटक, आक्रमण थोडंसं रोखलंय गोलंदाज काशी परब. चांगली गोलंदाजी. याही वेळी फटका फसलाय. शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. राज येत आहे झेल खाली, विकेट मिळेल. दुसरा धक्का बसतोय एएस स्पोर्ट सिद्धेश्वर दाळकर आरवली क्रिकेट संघाला. 2 बाद 2 धावा या धावफलकावर. दोनला 2 बाद ही नाजूक स्थिती आपण पाहतोय आरवली क्रिकेट संघासाठी या धावफलकावर. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकी एंड वरती एलिस्टर फर्नांडिस पाहायला मिळतील. एका बाजूने पीटर फर्नांडिस, स्ट्रायकी एंडला एलिस्टर फर्नांडिस. बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आता आपल्या संघासाठी धावा बनवायच्या आहेत. या बंधूंच्या जोडीनं विकेट मिळवले. चांगली गोलंदाजी, भेदक मारा पहिल्याच पावलपेच्या षटकादरम्यान अगदी निरुत्तर ठेवणारे गोलंदाजी काशी परब करताना पाहायला मिळतात. याही वेळी चांगला चेंडू वेगात टाकलाय. क्रॉस बेटेड फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे लाऊड अपील. आउट द अंपायर.
अपील तर जरूर करण्यात आले, पंचांवरती दबाव टाकलाय. अगदी उत्साहात जास्त पाहायला मिळालेत अपिलात. आत्मविश्वास थोडासा कमी आणि पंच देखील जरा पाहिलं तर अपील फेटाळत आहेत. आपल्या निर्णयावरती ठाम पाहायला मिळाले, पण तो एक चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. निर्धाव आलाय, सांघिक धावसंख्या 2 धावा या धावपलकावरती. पाऊपेचं पहिलं षटक. फुलटॉस चेंडू आडवा बाटने फेकलाय, चेंडू मिड विकेट बाउंड्रीलाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी झेंडूबाद चषकचा हा ब्रँडेड क्रॅकिंग षटकार. पॉलपेचं पहिलं षटक काशी परब यांचं 8 धावा खर्च करणारं, ज्यामध्ये 2 विकेट देखील मिळवल्यात. आणि त्यानंतर गोलंदाजीकडे आपण पाहतोय ध्रुवी स्पोर्ट मातोंड क्रिकेट टीमकडून या संघातील एक युवा अष्टपैलू खेळाडू राज गोलंदाजीसाठी आले. स्ट्रायकी इनला पीटर फर्नांडिस पहिलाच बॉल फेस करतील या षटकातील. ओ चांगला चेंडू पुढे टाकलाय, ड्राईव्ह केला, ऑफसाईडला फटका, लॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षक वाईडिस लॉंग ऑफवरून येत आहेत. चेंडू रोखण्यासाठी, परंतु मैदानातील जर पाहिलं तर थोडंसं हे आउटफील्ड जर पाहिलं तर डान्सिंग डाऊन पाहायला मिळालं. ज्या चेंडूवरती एक धाव त्याच चेंडूवरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करतायत आणि ते प्रयत्न देखील अगदी यशस्वी होत असताना या 2 धाव्याने सांघिक धावसंख्या दुहेरी अंकात धावपलकावरती 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. हा प्रकार चेंडू पाहिलाय, ओळखला आणि फटका. पुलचा खेळ आहे, पॉवरफुल फटका मिड विकेटच्या वरून. चेंडू सीमारेषा पलीकडे प्रेक्षक वर्गात. 6 धावांसाठी षटकार. आता शॉर्ट ऑफ द लेन पद्धतीचा चेंडू, वेळ मिळाला फटका खेळण्यासाठी आणि पुलचा फटका. पीटर फर्नांडिस याच्या बॅटमधून अगदी पॉवरफुल दमदार षटकार मिड विकेट क्षेत्रात. छोट्या चरीचा पीटर फर्नांडिस, परंतु आक्रमक शैलीचा फलंदाज. मोठे फटके, या बॅटरकडे ती क्षमता आणि ती क्षमता देखील मैदानात सिद्ध करतोय. परत एक वेळा पुढे टाकलाय चेंडू, याही वेळी चेंडू गगन भरारी गेल, मिड विकेट सीमारेषा पलीकडे जाईल. 6 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा षटकार पीटरच्या बॅटमधून मैदानात आलाय. पीटर फर्नांडिस याच्या बॅटमधून मैदानात राजच्या अगेन्स्ट येताना पाहायला मिळतात. दोन्ही खेळाडू जर पाहिले तर युवा आहेत आणि दोन्ही खेळाडू अगदी प्रतिभाशाली पाहायला मिळतात. सलगच्या 2 चेंडूवरती 2 षटकार. क्षेत्ररक्षणात बदल केलाय. लेफ्ट हँडर बॅटरसाठी जर पाहिलं तर लॉंग ऑन मिड विकेट स्पेल एक पाहायला मिळते. डीप मध्ये ऑफसाईडला एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. ओ चांगला चेंडू, यावी थोडीशी गती कमी केली, आडवा बॅटने पुल करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त केपट्टीतील बाउन्स पाहायला मिळाला. चेंडू शिरावरती येणारा, शिरावरती अगदी चेहऱ्यावरती चेंडू आदळलाय, वेदना दिलाय गोलंदाज राज याने पीटर फर्नांडिस याला. मागील 2 चेंडूवरती 2 षटकार, परंतु यावेळी प्रत्युत्तर देत असताना वेदना देणारा चेंडू. निर्धावालाय धावपलकावरती सांघिक धावसंख्या 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. नेल्सन फिगर आपण पाहतोय स्क्रीनवरती धावपलकावरती. यावेळी फटका, मिस टायमिंग चेंडू हवेत खेळ्या, पॉइंटला क्षेत्ररक्षक, संधी असेल विकेटसाठी. आप चान्स होता, झेलसाठी प्रयत्न करायचे होते आणि ते प्रयत्न याही वेळी कमी पडत आहेत. 2 धावा मिळतील पीटर फर्नांडिसला आणि या 2 धाव्याने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 24 धावा. पॉइंटला क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये जर पाहिलं तर कव्हर पॉइंटला झेलची ती संधी. हाफ चान्स होता, परंतु प्रयत्न करायचे होते क्षेत्ररक्षकाला. संधी होती विकेटसाठी, परंतु गमावल्यानंतर संधी जर पाहिली तर या 2 धाव्याने स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा
पीटर फर्नांडिस पाहायला मिळतील. आतापर्यंत 2 षटकार पीटरच्या बॅटमधून आलेत या इनिंगमध्ये. स्विच हिट, रिव्हर्स हिटचा कमालीचा दमदार फटका. डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू जर पाहिला तर जाईल सीमारेषेच्या दिशेने. कलात्मक फटका, इम्प्रुव्हायझिंग फटका मैदानाच्या आतमध्ये पीटर फर्नांडिसच्या बॅटमधून आलाय डीप बॅकवर्ड पॉइंटला. पंचांचा इशारा आला, 4 धावांचा चौकार अंतिम चेंडूवरती राजच्या अगेन्स्ट येताना पाहायला मिळतोय. झेंडूबाद चषक 2026 हा क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा हा सोहळा रंगलाय पालच्या या नगरीमध्ये. पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांनी अगदी प्रेम दाखवले या स्पर्धेसाठी आणि जर पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये देखील मोठ्या संख्येने गर्दी सकाळच्या सत्रापासून या मैदानावरती प्रेक्षकांची आपण पाहतोय. आणि त्याचबरोबर टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून जे लाईव्ह प्रक्षेपण आपण यूट्यूबवरती पाहतोय, अगदी घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेणारे सर्व दर्दी प्रेक्षक, त्या सर्वांचं सहर्ष स्वागत झेंडूबाद चषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान. गोलंदाजीत बदलाव केलाय. तिसऱ्या षटकासाठी काशी परब पाहायला मिळते आणि पहिला चेंडू जर पाहिला तर अगदी खेळपट्टीतील तो अनिमन बाउन्स पाहायला मिळाला. पंचांचा इशारा आला स्पेअर चेंडूचा बायच्या स्वरूपात देखील 1 धाव आणि टोटल 2 अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या 30 धावा या धावपलकावर. हॅलो. या स्पर्धेदरम्यान सन्माननीय सुहास केरकर एक्स आर्मी यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतंय. या मंडळाचे बाळू गावडे यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेदरम्यान आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतोय. खूप खूप स्वागत आहे साहेब तुमचं या स्पर्धेदरम्यान. यावेळी हुकचा फटका पाहायला मिळतोय फाईन क्षेत्रात. टायमिंग आणि त्याचबरोबर ताकद देखील पाहायला मिळाला या फटक्यावरती. डीप फाईनला चेंडू सीमारेषा उल्लंघन करतोय. पंचांचा इशारा येणं अजून बाकी असेल, परंतु एक दमदार फटका 4 धावांसाठी चौकार पीटर फर्नांडिसच्या बॅटमधून मैदानात आलाय. मध्ये पीटर फर्नांडिस याची बहारदार फटकेबाजी आक्रमक क्रिकेट पीटर फर्नांडिस कडून पाहायला मिळते आणि त्याची साथ देत असताना एलिस्टर फर्नांडिस आतापर्यंत 1 षटकार एलिस्टरच्या बॅटमधून देखील आलाय. वैयक्तिक 6 या धावसंख्येवरती खेळत असताना पीटर यांची साथ दिली जाते. तिसरं षटक काशी परब यांच्या विरोधात आघात. डीप फाईन लेगला हुकचा फटका 4 धावांसाठी चौकार या चेंडूवरती आणि पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला पीटर फर्नांडिस सज्ज होताना पाहायला मिळतील नेक्स्ट बॉल फेस करण्यासाठी. विकेट टाकला. यावेळी आडवा बाटने फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतील कडा घेत असताना चेंडू विकेट किपर यांच्या दिशेने रोखण्यात आलाय. चांगली गोलंदाजी लेफ्ट हँडर बॅटरसाठी जर पाहिला तर यावेळी चेंडू उजव्याशीच्या बाहेर ठेवला. अगदी बॅटच्या देखील दूर ठेवण्याचा तो प्रयत्न. निर्धाव चेंडू सांघिक धावसंख्या 34 धावा या धावपलकावर. अजून एक चांगला चेंडू लेन चेंडू पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त उंची प्राप्त करतो. आडवा बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. याही चेंडूवरती पूल करण्याचा तो प्रयत्न पीटर फर्नांडिस याचा. सलगचा दुसरा निर्धाव चेंडू गोलंदाजीतील ती आता अचूकता ओळखली आहे गोलंदाज काशी परब याने. चांगली चेंडू याही वेळी जर पाहिला तर हलक्या हाताने फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज लागली आहे. विकेट किपर यांच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. पीटर फर्नांडिस याची महत्वाची विकेट आली आहे. माथून क्रिकेट टीम साठी तिसरा धक्का बसतोय. ए स्पोर्ट्स सिद्धेश्वर दाळकर आरवली क्रिकेट टीमला 3 बाद धावपलकावरती
34 धावा. तर जर पाहिलं तर उजव्याशीच्या बाहेर चेंडू ठेवला आणि मागील 2 चेंडू जे निर्धाव आले तो दबाव आलाय. बाहेर निघणारा चेंडू अगदी चेंडूपाशी पोहोचून फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज घेत असताना चेंडू विकेट किपर यांच्या अगदी दिशेने चेंडू स्थिरावला, विकेट आले. महत्वाची विकेट, येणारा संभाव्य धावसंख्येला रोखल्या गोलंदाज काशी परबडे आणि नवीन बॅटर मैदानाच्या आत स्ट्राईक वरती असतील विनय जाधव. या संघातील अजून एक अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ॲलिस्टर फर्नांडिस यांची साथ देण्यासाठी आता मैदानात पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंड वरती असतील. मागील चेंडूवरती जी विकेट, पंचांचा निर्णयाचा अगदी वेळ देखील घेतला नाही पीटर फर्नांडिस याने. चांगला चेंडू कमी गतीने टाकला, हलक्या हाताने फटका खेळ्या, कव्हर पॉइंट. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडू रोखण्यासाठी. एकच धाव सिंगल, सांघिक धावसंख्येत वाढ धावपलकावरती 35 धावा, 3 बाद या धावपलकावर. या स्पर्धेदरम्यान सन्माननीय वक्रतुंड ज्वेलर्सचे प्रोप्रायटर भाऊ मालवणकर यांचं या ठिकाणी शुभ आगमन होते. विनंती असेल की आमच्या प्रमुख मान्यवर कक्षामध्ये आपण येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. खूप खूप स्वागत आहे आपलं या स्पर्धेदरम्यान. यावेळी अंतिम चेंडूवरती काशी परब याच्या विरोधात एक कडक फटका मैदानात पाहायला मिळाला. ॲलिस्टर फर्नांडिसच्या बॅटमधून षटकार अंतिम चेंडूवरती आलाय. सांघिक धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा, 3 गड्यांच्या मोबदल्यात. धावा धावपलकावरती. ॲलिस्टर फर्नांडिस मैदानाच्या आतमध्ये, त्याच्या बरोबरीला आपण पाहतोय विनय जाधव. येणारी 2 षटक, स्लॉग षटकांना सुरुवात आणि गोलंदाजीसाठी ध्रुवी स्पोर्ट मातून क्रिकेट टीम कडून पाहू गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात. लेफ्ट हँडर गोलंदाज आहेत, लेफ्ट हँडर बॅटर आहेत. मागील सामन्यात चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी केली आणि यावेळी जर पाहिलं तर आता गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात. चौथ्या षटकादरम्यान, या स्लॉग षटकादरम्यान संघाच्या कर्णधाराने विश्वास दाखवलाय. चौथ्या षटकासाठी भाऊ या गोलंदाजावरती आणि त्या विश्वासाला साध्य ठरवण्यासाठी नक्कीच गोलंदाजी मार्कवरती भाऊ पाहायला मिळतात. राईट हँडर बॅटर स्ट्रायकिंग एंडला विनय जाधव आणि राईट हँडर बॅटरसाठी क्षेत्ररक्षकाचा विचार केला. डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन ला एक क्षेत्ररक्षक, ऑफसाईडला कव्हर घेण्यात आलाय आणि वाईडेस्ट लॉंग ऑफला डीप मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. 30 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट मिड विकेट 30 सर्कलच्या आतमध्ये. भाऊचा पहिलाच बॉल, बॅटची लिडिंग एज लागली आहे. विकेट किपर झेल खाली आलेत. पहिल्याच बॉलवरती विकेटने सुरुवात केली आहे. या स्लॉग षटकाला बॅटर विनय जाधव माघारी परततील. 1 धावसंख्येवरती चौथा धक्का बसतोय. एस स्पोर्ट सिद्धेश्वर दाळकर आरवली क्रिकेट टीमला 4 बाद, सांघिक धावसंख्या 41 धावा या धावसंख्येवरती. आणि आजच्या चौथ्या दिवसादरम्यान देखील जर पाहिलं तर गोलंदाजीत ती चांगली कामगिरी प्रत्येक संघाच्या गोलंदाजाने केली आहे आणि याही सामन्यात फाऊ करताना पाहायला मिळाले.
पहिला चेंडू याही वेळी जर पाहिला तर चेंडू हवेत खेळाय विकेट किपर प्रयत्न करत होते झेलसाठी, परंतु आता चेंडू ट्रॅव्हल करतोय डीप थर्डमॅन क्षेत्रात. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, 2 धावा पूर्ण होतील. गेविन फर्नांडिस याच्या बॅटमधून या 2 धाव्याने सांघिक धावसंख्या 43 धावा धावपलकावर. विकेटची संधी याही वेळी जर पाहिला तर तो लिडिंग एज, परंतु विकेट किपर यांच्या अगदी काही अंतरावरती चेंडू विसावला मैदानात. 2 धावेने गेविन फर्नांडिस स्ट्रायकिंग एंडला तयार असतील. नेक्स्ट बॉल फेस करतील या षटकातील. वेगात टाकलाय परंतु समोरच्या दिशेने स्टेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड. चेंडू सीमा रेषा पलीकडे. 6 धावांसाठी गेविन फर्नांडिस याच्या बॅटमधून आलाय हा दमदार अफलातून षटकार. . 49 धावा धावपलकावरती लेफ्ट हँडर बॅटर गेविन फर्नांडिस. यावेळी मोठ्या फटक्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला. एक्स्ट्रा कव्हरला फटका इनसाइड आउटचा डीप मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्यांना प्रोटेक्शन पाहायला मिळते. एकच धाव सिंगल. सांघिक धावसंख्या 50 धावा धावपलकावर. एएस स्पोर्ट्स सिद्धेश्वर दाळकर आरवली क्रिकेट संघ सांघिक अर्धशतक या धावपलकावरती लगावतोय. टॉस हरलाय हा संघ. सुरुवात जर पाहिली तर खराब झाले विकेट गमावत असताना, परंतु त्यानंतर अलिस्टर फर्नांडिस पीटर फर्नांडिस यांच्या दरम्यान ती विकेटसाठी भागीदारी, आणि तिथून जर पाहिलं तर सांघिक धावसंख्या आता आकार घेते या धावपलकावरती. सिंगल बरोबर स्ट्रायकिंग एंडवरती अलिस्टर फर्नांडिस. आडवा बाटे फटका खेळ आहे. स्पेलिंगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर थोडेसे फंबल झाले. बॅकअप पोहोचलाय मिडविकेट क्षेत्ररक्षकच्या माध्यमातून, आणि परतीची फेक या जोपर्यंत करण्यात आले. पुन्हा एकदा रनिंग बिटवीन द विकेट मध्ये चांगली कामगिरी दोन्ही फलंदाज करतायत. 2 धावा या चेंडूवरती, आणि या दुहेरी धाव्याने सांघिक धावसंख्या 52 धावा या धावपलकावर. षटकातील अंतरिम चेंडूचा खेळ बाकी असेल. लेफ्ट हँडर गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. राईट हँडर बॅटरसाठी. यावेळीचा फटका जर पाहिला तर इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरला हेलिकॉप्टर फटका खेळ आहे अलिस्टर फर्नांडिस याने. कलात्मक फटका, नेत्रदीपक फटका एक्स्ट्रा कव्हरला. क्रॅकिंग षटकार भाऊच्या अगेन्स्ट येत असताना मैदानात पाहायला मिळतोय. विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान्य भाऊ मालवणकर यांचं या स्पर्धेदरम्यान स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे पार्थ मालवणकर यांचंही या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी हेमंत अंगचेकर आपल्याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते पार्थ मालवणकर यांचंही या स्पर्धेदरम्यान आपण स्वागत करतोय. अंतिम षटकाकडे गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. 5व्या षटकासाठी ध्रुवी स्पोर्ट पातोड क्रिकेट टीम कडून आफ्रिदी गोलंदाजी मार्कवर. अंतिम 6 चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या डावातील सांघिक धावसंख्या 58 धावा धावपलकावर. यावेळी आडवा बाटने फटका खेळ आहे. मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. फटका फसलाय. गेविनला माघारी परतावं लागेल. डगआउटच्या दिशेने पहिल्या चेंडूवरती विकेट आले. गोलंदाज आफ्रिदी विकेट मिळवून देतोय. चौथा धक्का. सांघिक धावसंख्या 4 बाद धावपलकावरती. 5 बाद धावपलकावरती 58 धावा. परंतु पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न या देश षटकादरम्यान. विकेट पहिल्याच बॉलवरती मिळाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानात दाखल होत असता की एंडवरती असतील भूषण आरोलकर. अबाउट द विकेट आफ्रिदी. पुढे टाकलाय, खोला टाकलाय. समोरच्या दिशेने फटका. चेंडू मिडॉनला क्लिअर करताना लॉंगॉनला ट्रॅव्हल करतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक साहिल पाहायला मिळतात. एकच धाव. सिंगल. सांघिक धावसंख्या 59 धावा धावपलकावरती. पीटर फर्नांडिस माघारी परतले, परंतु मैदानाच्या आतमध्ये अलिस्टर फर्नांडिस आपल्या संघासाठी आक्रमक क्रिकेट खेळत आहेत.
मागील षटकातील अंतिम चेंडूवरती अगदी क्रिकेटमधील सर्वाधिक सुंदर असा हा फटका एक्स्ट्रा कव्हरला तो हेलिकॉप्टर षटकार देखील पाहायला मिळाला. यावेळी आवाज मैदानात आलाय. बॅटची एज घेत असताना चेंडू विकेट किपर यांच्या हातामध्ये स्थिरावलाय. विकेट आले आहे. अलिस्टर फर्नांडिस बाद होत आहेत, माघारी परत आहेत. 6वा धक्का ए स्पोर्ट सिद्धेश्वर दाळकर आरवली क्रिकेट टीमला बसलाय. 6 बाद 59 धावा या धावपलकावर. धावपलकावर अंतिम देश षटका दरम्यान चांगले गोलंदाजी अप्रतिम षटक आतापर्यंत जर पाहिलं तर हाताळण्यात आलाय. गोलंदाज आफ्रिदी यांच्या करवीत. नवीन फलंदाज मैदानात स्ट्राईक वरती असतील शैलेश नेक्स्ट बॉल फेस करतील या षटकातील. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट डीप पॉइंटला कटचा फटका. चेंडू डीप पॉइंट सीमारेषा पार होईल. 4 धावांसाठी शैलेशच्या बॅटमधून एक नेत्रदीपक कलात्मक हा चौकार आलाय. फेस करत असताना डीप पॉइंटला कटचा फटका. शैलेशच्या बॅटमधून अगदी तो क्लास दाखवलाय फलंदाजीतील. परत एक वेळा जर पाहिलं तर कटचा फटका बॅकवर्ड पॉइंटला खेळाय. खाली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. 2 धावा तर पूर्ण करण्यात आलाय. 3ऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न चालले आहेत मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजाकडून. आणि जोपर्यंत परतीची फेकी आले चांगला रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा पूर्ण करण्यात येत आहेत. भूषण आणि शैलेश या 2 बॅटरच्या दरम्यान महत्वाच्या या 3 धावा संघाच्या खात्यामध्ये सांघिक धावसंख्येत बदल घडवत आहेत. धावपलकावरती 66 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. अंतिम चेंडू असेल या पहिल्या डावातील अंतिम षटकातील. चांगले गोलंदाजी आतापर्यंत जर पाहिले तर सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर 1 धाव, तदनंतर पुन्हा एकदा विकेट. शैलेशच्या बॅटमधून एक चौकार आणि 3 धावेने स्ट्राईक इला भूषण. यावेळी खोला टाकलाय. पंचांकडे लाऊड अपील पायचीसाठी यष्ट्यांच्या समोर पाहायला गेलाय. भूषण आरोलकर अंतिम चेंडूवरती देखील विकेट येईल. या षटकात जर पाहिलं तर 3 विकेट मिळवतोय गोलंदाज आफ्रिदी आपल्या क्रिकेट टीमसाठी. आणि जर पाहिलं तर या षटकात फक्त 8 धावा खर्च करण्यात आल्या. सांघिक धावसंख्या 66 धावा 7 बाद या धावपलकावरती पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. पाठलाग करायचा आहे आव्हानाचा 67 या धावसंख्येचा. ध्रुवे स्पोर्ट मातोंड क्रिकेट संघाला टॉस जिंकल्यावरती गोलंदाजी करण्याचा निर्णय मातोंड क्रिकेट संघाच्या कर्णधाराने घेतल्या. सुरुवात तर चांगली केली गोलंदाज काशी परब याने, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर स्लॉक षटका दरम्यान आक्रमण पाहायला मिळालं. अलिस्टर फर्नांडिस, पीटर फर्नांडिस, शैलेशच्या बॅटरकडून देखील अंतिम देश षटका दरम्यान गेविनच्या बॅटमधून देखील एक मोठा फटका 6 धावांसाठी. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 67 धावा या धावपलकावरती बनवण्यात आलं. 66 धावा 67 धावांचं टार्गेट मातोंड क्रिकेट संघासमोर असेल. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. कमेंट बॉक्समध्ये नक्कीच जोडले जातील जयेश परब. आणि दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल गोलंदाजीत अलिस्टर फर्नांडिस विकेट हॅट्रिक जर मिळवतील तर त्यांच्यासाठी पारितोषिक येते तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. अलिस्टर फर्नांडिस यांनी जर विकेट हॅट्रिक मिळवतील तर सर्वांशी विनायक घाडे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं बक्षीस या खेळाडूसाठी आहे. 67 धावांचा पाठलाग करायचा आहे दुसऱ्या इनिंगला मातोंड क्रिकेट संघाला. आणि कमेंट्री बॉक्समध्ये नक्कीच आपण आवाज ऐकूया जयेश परब यांचा. तत्पूर्वी डीजेच्या माध्यमातून एक सुंदर संगीत सर्व क्रीडा रसिकांसाठी.
मान्यवर कक्षामध्ये आपण स्थानपन्न व्हायचंय. परत एकदा सगळ्यांचा हात जोडून स्वागत. 67 धावांचं करूचो असा पाठलाग. सलामीची जोडी मैदानात ध्रुवी स्पोर्ट्स मातोंड संघाची सिद्धेश घाडी आणि त्याच्या समवेत राज पाटकर. गोलंदाजी मार्कर गोलंदाज विनय जाधव. पहिला षटक अनिवार्य पॉवर प्लेचं षटक. 5 षटकांचा सामनो. पहिलो चेंडू आणि या पहिल्याच चेंडूवर मोठ्या फटक्यासाठी झालेलो प्रयत्न. स्टेट डाऊन द ग्राउंडचा फटको आपण मिळालो. फलंदाज सिद्धेशा बॅट बंदनं वन बाव चेंडू गेलो ओव्हर द रोप. चेंडोबा चषक ब्रँडेड चौका. चेंडूवर चौकारानिशी स्वागत केला गेला. दुसरो चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. मालवणी जे का मुखरी लाईन म्हटली जाता अशा मुखरी लाईनचा होतो चेंडू. खोदून काढलेलो फटको. निर्धाव चेंडूची झालेली सांगता. विनय जाधवने केलेली वापसी. पहिला चेंडूवर थोडस रूम दिलं होतं फलंदाजाक आणि त्याचा फायदा घेतल्यान फलंदाजान. दुसऱ्या चेंडूवर मात्र ब्लॉक होल मध्ये टाकलेलो चेंडू. ब्रह्मास्त्राचा केलेलो वापर मैदानामध्ये. निर्धाव चेंडूची झाली सांगता. पोलंड चेंडूची झाली असं सांगता. 2 चेंडूचा खेळ झालो समाप्त. बिनबाद 4. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न झालो. बॅटची कडा आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षकाचं मिळालेलो सहारा मैदानामध्ये. पहिला लागलेला कलाम. पहिलो खेळाडू तंबूच्या आश्रय डकआउटच्या दिशेन रावणेच्या दिशेन. फलंदाज सिद्धेश बॅक टू द पवेलियन. भाऊ 3 चेंडूचा खेळ झाला असा समाप्त. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली. एका गड्याच्या मोबदल्यात 4 धावा. 30 चेंडू 67 धावांचं पाठलाग. पहिल्या 3 चेंडूचा खेळ झाला असा समाप्त. एका गड्याच्या मोबदल्यात 4 अशी धावसंख्या. धावफलकार डावकऱ्या हाताचो भाऊ. नव्याने इलेलो फलंदाज स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. गोलंदाजी मार्कर गोलंदाज विनय. स्लोवर टाकलेलो चेंडू होतो. टप्पो पडल्यानंतर आणखी थोडस स्लो झालो. यावेळी मात्र फलंदाज भाऊक बीट करणारा चेंडू. स्लोवर चेंडू. ज्या चेंडूचा मालवणीत वर्णन केला जाता रानल्यान टोपभर वाढल्यान वाटीभर अशा पद्धतीचा होतो चेंडू. परिणामी पोलंड्या चेंडूची झाली असं सांगता. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली. 4 चेंडूच्या सांगत्य अखेरीस 1 बाद 4. मोठ्या फटक्यासाठी झालो असा प्रयत्न. यावेळी मात्र मिड विकेटच्या कपड्यावरसून भाऊच्या बॅटमधनं लांबलचक षटकार. स्वतः फॉलो थ्रू मध्ये केलेला क्षेत्ररक्षण गोलंदाज विनयचा. षटकाची झाली असं सांगता. एका षटकाचा खेळ पडलो असं माघारी. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली. एका गड्याच्या मोबदल्यात 10 धावा. धाव फलकार.
होतो. पंचांकडे थोडासा अपील केला. रनआउटची संधी मैदानामध्ये निर्माण झाली. पंचांचा इशारा इलो लेग बायच्या स्वरूपात निघालेले हे धावा आणि या एकेरी धावेन सांघिक धावसंख्या 1 ने वधारली गेली. असा 14 धावा धाव फलकार. गेविनच्या षटकातील 2 चेंडूचा खेळ झाला असा समाप्त. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली. 14 धावा धाव फलकार करूचा 67 धावांचा पाठलाग. तिसऱ्या षटकाचा खेळ असा प्रगतीपथावर मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करूचे लागतले आणि तेच प्रयत्न करण्याच्या दृष्टिकोनातनं स्ट्रायकिंग एंडला असलेलो फलंदाज भाऊ आणि त्याचा संघ साथीदार जो सलामी गेलो असा राज पाटकर ही जोडी असा मैदानामध्ये. षटकातील पुढचा चेंडू अतिशय दर्जेदार चेंडू खोलवर टाकलेलो चेंडू स्वतःची विकेट काहीतरी सॅक्रिफाईस करण्याचं इरादो मैदानामध्ये झालो. समोरच्या असणाऱ्या फलंदाजाक राजला दिलेली संधी स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करताना फलंदाज भाऊ परब रनआउटच्या स्वरूपात डकआउटच्या दिशेन रावणीच्या दिशेन 2-14. थोडस फुल टॉस पद्धतीचा चेंडू होतो आणि या फुल टॉस पद्धतीच्या चेंडूवर मात्र मोठ्या फटक्यासाठी झालेलो प्रयत्न. पंचांचा इशारा येणं असताना बाकी पंचांचे दोन हात झाले गगनाक समांतर. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये फलंदाज राज पाटकर याच्या बॅट मधनं मोठो फटको लांबलचक षटकारासाठी आणि या षटकारानिशी सांघिक धावसंख्या धाव फलकावर 20 धावा. नव्याने इलेलो फलंदाज काशी टुटुगो कड फलंदाज राज पाटकर नॉन स्ट्रायकिंग एंडला काशी. परत एकदा मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न टप्प पडल्यानंतर थोडस खाली राहणार चेंडू. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होणार नाही. बाकीचे सोपस्कार पूर्ण करता यष्टीरक्षक. निर्धाव चेंडूची झाली सांगता. पोलंड्या चेंडूची झाली असं सांगता. सांघिक धावसंख्या स्थिरावलेली असा 20 धावा धाव फलकार. 67 धावांचं करूचो असा पाठलाग. मोठ्या फटक्यासाठी झालो असा प्रयत्न इनसाइड आउटचो फटको आणि हो फटको जवळपास बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारासाठी एक दमदार षटकार. परत एकदा फलंदाज राजच्या बॅट मधून आपणाक भोग मिळालो आणि या षटकारानिशी मात्र 3 षटकांचा खेळ झाला असा समाप्त. सांघिक धावसंख्या 26 धावा धाव फलकार.
चौथ्या षटकात होतो प्रारंभ. गोलंदाजी मार्कवर ज्या गोलंदाजांनी दुसरा षटक हाताळला होता तोच ॲलिस्टर नावाचा गोलंदाज. आतापर्यंत ॲलिस्टरची संपूर्ण स्पर्धेमध्ये सुरेख कामगिरी आणि तशाच पद्धतीची कामगिरी या षटकामध्ये करूच असतो ॲलिस्टरचा इराद होता. दुसऱ्या बाजून मात्र मागच्या सामन्यात झालेली हार आणि त्या हारचं काहीतरी बदलो घ्यायच्या इराद्यान काशी स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने पहिलो चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, खोलात टाकलेलो चेंडू, खोदून काढलेलो फटको डीप वाईडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये भूषण जाधव स्क्रीनवर इलो. पहिल्या प्रयत्नात चेंडू गॅदर केल्यान, चेंडूची फेकी केल्यान, तोपर्यंत एकेरी धाव एक या धाव संख्येन 27 धावा धाव फलकार. 11 चेंडूचा खेळ असतो बाकी, 40 धावांची असलेली आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला राज पाटकर, ज्या राजकडे असा क्षमता, ज्या राजकडे असा ताकद, ज्या राजकडे असा जिद्द आपल्या संघासाठी खेळण्याची, आपल्या गावासाठी खेळण्याची, तोच राज स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. राजच्या बॅटमधनं मोठ्या फाटक्यासाठी झाला असा प्रयत्न उडालेलो, कारण जो क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली वळ्यात जाऊन पडलेलो चेंडू ॲलिस्टरने मैदानामध्ये काम केल्यान ज्या माशासाठी हा जाळा रचला गेला त्या जाळ्यात मात्र राज पाटकर नावाचं मासो अडकलो गेलो. राजचा नावाचा लागलेला कलाम. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली असा धावफलकार 27, रवले असं चेंडू 10 आणि 10 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असलेली 40 धावांची. ॲलिस्टरच्या चेंडूवर हलक्या हाताने चेंडू स्टिअर केल्याने आफ्रिदीन एकेरी धाव निघाली आणि एक या धावसंख्येने सांघिक धावसंख्या जाऊन स्थिरावली असा 28 धावा धाव फलकार. ॲलिस्टरची सुरेख गोलंदाजी, दुसरा षटक ॲलिस्टरने हाताळला होत्या, फक्त एकेरी धाव खर्च केल्या होत्या आणि या चौथ्या षटकामध्ये सुद्धा ॲलिस्टर आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्च करता एक महत्वपूर्ण विकेट आपल्या संघासाठी मिळवता. खोलवर टप्प्याचा चेंडू परत एकदा खोदून काढलेलो फटको आपण मिळालो. विनय जाधव स्क्रीनवर होतो आणि विनयकडनं अशी चित्र खूप कमी वेळा बघू मिळालं. चेंडू सुटलो तो सुटलो आणि 4 धावा देऊन सुद्धा गेलो. मालवणीत सांगूचा झाला तर पाडो गेलो तो गेलो, जाताना 9 हाताचो कासरो सुद्धा घेऊन गेलो. बत्तीस धावा धाव फलकार. 4 चेंडूंचा खेळ झाला असा समाप्त. अंतरिम 2 चेंडूचा खेळ असतो बाकी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ॲलिस्टर. टप्पो पडल्यानंतर बॅटची कडा घेणार चेंडू आणि त्यानंतर मात्र यष्टिरक्षक पीटरच्या सेफ हँड मध्ये जाऊन विसावलो. काशी परबच्या नावाचा लागलेला कलाम. सांघिक धावसंख्या स्थिरवली गेली असा धावफलकार 32 धावा. 5 चेंडूंचा खेळ झाला असा समाप्त. फलंदाज काशी बॅक टू द पवेलियन. कृष्णा
अंतरिम चेंडू तटक्या पेचून जाणारा चेंडू क्लीन बोल्डच्या स्वरूपात फलंदाज कृष्णाची वर्णी डकआउटच्या दिशेने एका षटकाचा खेळ रवला असता बाकी 6 चेंडूंचा खेळ रवला असता बाकी आणि सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असतली 35 धावांची. न्यू बॅटर शुभम नो स्ट्रायकिंग एंडला गोलंदाजी मार्कर गोलंदाज सिद्धा स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आफ्रिदी 6 चेंडूचा खेळ असतो बाकी 35 धावांची असा आवश्यकता. पहिलो चेंडू हलक्या हातान चेंडू स्टिअर केलो गेलो. विनय स्क्रीनवर इलो चेंडूची परती करतलो एकेरी धाव गणिता बदलली समीकरणा बदलली रवल्याचं चेंडू 5 आणि 5 चेंडू मध्ये आवश्यकता असतली 34 धावांची. सामना बऱ्याच लांब गेलेलो असा मात्र एखादा चमत्कार पुन्हा एकदा मातोंड संघ या सामन्यामध्ये आणू शकता. मोठ्या फटक्यासाठी झालेलो प्रयत्न पंचांचा एक बोर्ड आकाशाच्या दिशेनं वर फलंदाज शुभमची वर्णी डकआउटच्या दिशेने अजून एक लागलेला कलाम अजून एक खेळाडू तंबूच्या आश्रय. धाव घेऊन काय होऊचं नाही जा काय करूचा आता मोठा करूचा लागतला मात्र सामनो मातोंड संघापासून बऱ्याच लांब गेलेलो दिसता. मात्र दुसऱ्या बाजून मात्र ए स्पोर्ट्स आरवली क्रिकेट संघ सिद्धेश्वर दाळकर तळवडे या संघात मात्र या सामन्यामध्ये पकड आपली मजबूत केलेली आपणाक भोग मिळाली. आफ्रिदीच्या बॅट मधनं जोरदार फटको पुन्हा एकदा विनय जाधव स्क्रीनवर निर्धाव चेंडूची होतली सांगता सांघिक धाव संख्या स्थिरावली गेली असा धाव फलकार 34 धावा. अंतरिम 2 चेंडूचा खेळ असतो बाकी पुढे सरसावट इनसाइड आउटचो देखणो फटको जवळपास 4 धावांसाठी आणि या 4 या धावसंख्येनं सांघिक धावसंख्या धाव फलकार 38. शेवटच्या चेंडूचा खेळ असतो बाकी सामन्यामध्ये फक्त औपचारिकता राहुली असा बाकी सिद्धेश्वर दारकर तळवडे ए स्पोर्ट्स आरवली क्रिकेट संघ या चेंडूवर निश्चितपणे विजयावर शिक्कामोर्तब करताना आपण भोग मिळता. मात्र दुसऱ्या बाजून मातोंड क्रिकेट संघ या सामन्यामध्ये हार पत्करूची लागतली.